राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। भूतवंशे वर्तमान सर्वविद्याने रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विटंबन सोय आपण लक्ष्मणाला शब्दरूपी दान आणि अर्थ अशा प्रकारे शक्तीचा भाग मानला. लक्ष्मण विकार झाला. राम भगवंत लक्ष्मणाला सावरतो. रावणासोबत युद्ध करू लागले. रावण पळून गेला. कारण रावणाचं सामर्थ्य राम रावणाचं बनण्याचं नव्हतं. तो पळून गेला. आपल्या त्यांना आपला जीव वाचवला. नंतर काय झालं उत्तरा इकडे कोणी लक्ष्मण जाणून वंशाचे चिन्ह वर्ता करी विलंब जय लक्षण अवधारा गोविंदे कोणी रुद्रोषित करुणी सुसेनाचा हात बंधू सुने कळवळीत काय बोलत श्रीराम लक्ष्मणाला काय झालं शक्ती लागली. शक्तीचा भेद झाला. लक्ष्मणांनी कल्पना राम प्रभू आले. सगळं लक्ष्मणावर बसून लोक मानवर येऊन दुःख करून तर राम प्रभू लक्ष्मणाबद्दल त्यावेळेस प्राणापरिस अत्पितान सका बंधू लक्ष्मण मध्ये केले सामन सोय मानिले काय केलं लक्ष्मणा अरे तू माझ्या संग आला. तुझ्या सोबत मी आहे. माझ्या सोबत बोलवा मला तुला नाही तू माझ्यामुळे तुला करा सगळे बंधू दोघे जण येराचा आश्रम धरून वनाने बाबू आपण वचन पळावया. कसा करता वडिलांचं वचन सत्य करता वचन ऐके सुसेना लटकले वेचली प्राणा वचन नाही प्राणा ये राजना काय चाल तुझा प्राण द्यायचा माझ्या जीवनात अर्थ राहणार. लक्ष अंतर्रामाला कार्य करणारं लक्ष आणून जर असं तर कार्य होईल. म्हणून सांगणार होतं लक्ष्मणा अरे माझं लक्ष आणि मन गेलं तर मला कार्यासारखं होत नाही. उडाले धैर्य गेले उडाले माझे परम सोयरे उडाले सर्व बंधू सोयमेव अंतर्वा उडाली माझी दुःखी कीर्ती उडाली माझी सोय शक्ती उडाली माझी परम ख्याती बंधुकीची ती अंतर्वा सगळे सगळ्यांचं नातं असं जीवनात लक्ष्मणात तू जर नसल तर मला जगाशी कोणाचं नातं नाही कोणाचा संबंध नाही. मी एकटा राहतो एक राहीत असे अंधारी कात्रे कापती धरणारे धनुष्य धरणे करी धीर निर्धारी न धरले बंद करतो काय करावे अपनष्ट करावे दुःख करावे कोणाबद्दल लक्ष्मणा प्राण जाती निकळ मत्स्मरे अवमान वाचा वाचासे बळ शेषे दट कामस आता मनुराचे कार्य कोणा येस कोण गे आव्हान कोण कार्य बघून रावण बंधू लक्ष्मण अंतरला कोणता अर्थ नाही जीवनात कोणतंच काम मला कोण करणार नाही असं राम करून
जवळ मांडीवर घेऊन दुसरे करीत आहेत झाड नाही विजयमूर्ती, झाड नाही मृत्युगती, झाड नाही यश कीर्ती, बंधुनीची ती अंतरला. माझा जर भाऊ गेला तर मला या जगाचा काहीच नातं नाही संबंध. सर्वस्व असलेला माझा लक्ष्मण भाऊ आहे आणि तो जर गेला तर मला या जगाशी काही देणं घेणं नाही असं दुःख राम प्रभू काय. जीविताची चाल पूर्ण, उद्याचं दिसानील प्राण, या दिल्याचे सुख पूर्ण, बंधू लक्ष्मण अंतरला. जर माझा बंधू लक्ष्मण भाऊ जर गेला तर मीही राहणार नाही, मी माझा प्राण त्याग करेन असं दुःख राम प्रभू काय. दहा पावले लक्ष्मणा, दिवन वदन कोणी असताना जातोसी. राम प्रभू करुणा रस सांगले, करुणा प्रेम पावले. धाव पावले लक्ष्मणा. त्यावेळेस वडील वडिलांवर आले, मुलगी लढत घेतली, प्राणातून उतरलं रस्त्यापासूनच लढत घेतली. करुणा प्रेम तशा प्रकारे राम प्रभू लक्ष्मणाबरोबर प्रेमयुक्त भावनायुक्त दुःख व्यक्त करीत आहे. वडिनी करलासी रे उपवासी, म्हणून कुसूर जातोसी, युद्ध करिता भागलासी, म्हणून उदासी विसाव्या. आपल्या बापांनी केलेल्या कार्याची आठवण करून राम प्रभू आपल्या लक्ष्मण भावाबरोबर आलेल्या लक्ष्मणा आणि माझ्या समोर 14 वर्ष लागला आणि 14 वर्ष तुला पाणी सुद्धा तुला नाही किंवा पी म्हणलं नाही, एखादं फळ खाऊ वाटलं नाही. 14 वर्ष बिना अन्न पाण्याचं ठेवलं, त्याच्यामुळे तुला मला राग आला असेल का. म्हणून असं राम प्रभू लक्ष्मणाबद्दल दुःख करावं. इंद्रजिता सायला रणी रणी सनमला चिपडिता गवतवा, सीता मुरली अपवादा त्या विषयाला मानिने. अरे युद्ध करून थकणार का. इंद्रजितासोबत युद्ध करून थकून मला राग आला का, म्हणून तू प्राण त्याग केला का, माझा संप सोडला का, असं राम प्रभू दुःख करीत आहे. लक्ष्मणा ये रे वनपणी मदमेची दे रे, मजवरी कुशला कार्य दोघे वनीचे सांगा. हे लक्ष्मणा पुष्पाचं का, मला राग आला का, मला सोडून जातो. अरे आपण दोघं सांगा कुठे वनामध्ये कशा करता वडिलांच्या वचनाला सहकार्य किंवा सत्य करण्याकरता आलो. म्हणून लक्ष्मणा ये राहून अशा प्रकारे दुःख केले होते. तुझं विनकडे जीवन सर्व तनसेवी आत्मा, लकरे आरोग्या गमन उभ्या प्राण सामिना. वेळ सांगितलं तिथं केलं राम प्रभूनं भगवंतांना, लक्ष्मणा तू असशील तर माझ्या जीवनाला लक्षात ठेवा. रामायणातला प्रिय अर्थ याच्यामध्ये कोणीच सांगत नाही. दोन मिनिटात सांगितलं लक्ष्मण राम प्रभू सोबत सेवेला होते आणि एक आग्र सेवा लक्ष्मणानं रामाची केली. नोहे राम प्रभूचं 75% काम लक्ष्मणानं केलं. युद्धामध्ये इंद्रजिताला मारण्याचं काम लक्ष्मणाने केलं. 14 वर्ष बिना अन्न पाण्याचं तपस्या केलं लक्ष्मणाने. त्याच्यामुळे काय झालं, इंद्रजित संपलं. आता इंद्रजित मरत नव्हता. असे अनेक मोठे मोठे काम जे होते ते लक्ष्मणाने केले. म्हणून राम म्हणून लक्ष्मणा आणि तू जर असशील तर माझ्या जीवनाला. आणि एवढे करून बघा एवढ्या रामायणामध्ये लक्ष्मणाचं हे काम केलं असं वर्णन करतोच नाही. म्हणजे भक्त ऐसे जाणार तेही विधान, ते देह असून समर्थ असून आपलं कुठंच नाव होत नाही. आणि याच्यानंतर गावाला ठेवली, परंतु त्याने आपलं नाव कुठंच टाकलं नाही. गुरु समर्थाचं नाव टाकलं. म्हणून शिष्यत्व आणि भक्तीला भक्त हे दोन्ही सारखे. म्हणून सांगाले देव सांगाले काय सांगाले, अरे भक्ता शिवाय देव नाही. लक्ष्मण आम्ही तुझ्याशिवाय नाही रे तर नसणार. तू जर नसला तर माझ्या जीवनाला माझ्या कार्याला काहीच अर्थ नाही. एवढं दुःख करायला
सीतान लगे मज सर्वता काय कोणता त्या बरता काय उत्तर देऊ तिची माता बंधू सर्वता करला मला कुठेच सोडलं पाहिजे नाही का बरं मी लक्ष्मणाला सोडत आणलं लक्ष्मण सेवेकरता सुद्धा आज लक्ष्मण जर नाही तर माझ्या या कार्याला काय असतं म्हणून राम कुटुंब करा शत्रुघ्न मज कुशल ठेवा काय निमुख दाऊ ठेवा येला संदेश पाचा बोलावा शिवीची बात म्हणून घातली लोळणी अंग टाकले धरणी लक्ष्मणे मोकळी रणी कोण शिराणी जिन्याची सुरक्षस्थळ पिटी हाते डोळी पिटी धरणीचे विकल जाता सर्व सामर्थ्य सुसेनेचे के धरले विचारावर आता मला चळचळ कामाने डोळ्यातून अश्रू यायले तर काही सूचना बुद्धीचा विचार बंद झाला कशामुळं माझा लक्ष्मण गेला माझा लक्ष्मण गेला या सुखाचं विरामध्ये राम प्रभू दुःख करीतच देतो मागे मुकडाता धैर्याचा स्तंभ पडता चार समुद्री गोता सीता झाला रचता सुशील गर्द्या मृतपान पुष्काळ्या विष्टान या सूर्यवंशे गण देवी वचन सुसेनाचे राम जाताना जर अमृत मुखात टाकलं तर किती आनंद होईल त्या आनंदाला पारावार नाही आणि घरात जर छवान लेकरू एखादं गेलं तर आई वडिलांना जेवढं दुःख होते तेवढं दुःख सदाच नाही मला म्हणून राम प्रभू सांगायला लक्ष्मणा अरे तुझ्या विना मी मोकळा मी एकटा आहे माझी किती नाही माझं सामर्थ्य नाही माझे मी काहीच नाही लक्ष्मणा तू जर गेला तर माझ्या कार्याला शून्यत्व येईल असं राम बोलत ऐके स्वामी रघुनंदन सर्वदा पय सावधान बंधू ऐकले वासना जाण जनी मना धरतो दुःख करायचं वर क्रांती म्हणजे वर अंतरात्मा समाधान आणि शांत देवाला दुःख होते गाव एकनाची देव सदा संतोषितो मुंगीला सुद्धा उपाशी ठेवीत नाही देवाचे काळजी लक्षात हत्तीपासून मुंगीपर्यंत सगळ्याला देव वाटल्याशिवाय देव जेवत नाही हा ग्रंथाला अर्थ आहे म्हणून सांगितलं कोणा लक्ष्मणा अरे तू जर गेला तर माझ्या जीवनात अर्थ नाही भक्त नसेल तर देव आणि भक्त असं कर आणि देवाला देव पण आणलेले भक्त वरून चालू चिंतेचे बाण नाही गेसी जेणे अत्यंत दुःखी होसे आयसे मानसी नरावे चिंता करत होतं दुःख करत होतं आणि सुशेर सांगायला भगवंता अरे चिंता करू नका चिंता ही चांगली नाही चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते चिंता लागल्यानंतर आणि चिंता मेल्या बघायचे दोन्हीचा फरक एवढा मेलेल्या व्यक्तीला चिंता जी लाकडं असतात ते देहाला विधी करतात नाही समजतात अंगिरूप आणि चलत्या फिरत्या माणसाला जर एखादी चिंता लागली तर तो उभा वाढतो कोणता फरक काय नाही एक जिवंत जाळते आणि एक मेल्यावर पण सांगले सुशील महाराज नाही याचा प्राण गेला जीवनाश्रेने असे भरला नाही मला सर्वता अरे याला काही काम नाही सावचित्त आहे कोणाच प्रकारची लक्ष्मणाला बाधा झालेली नाही लक्ष्मणाला धोका नाही पण सांगाले तुझे शिरला दिसयाचे वगन नाही पालकले देव चिन्ह नाही काळी माचळी जाण दिवे लक्ष्मण जाणकार माणूस जर असेल तर त्याला कळतं माणसाच्या शरीराची अवस्था 12 घंटे अगोदर बदलते मरणाची अवस्था नाकाचा शेंडा वाकडा होतोय कानाचे तुझे पाठीमागे जातात लोहे डोळ्यावर तेज नाही सगळं डोळे दिसतात पण डोळ्यात मरणाची अवस्था सुशेल सांगायला अरे अशी कोणतीच क्रिया या लक्ष्मणावर झाली नाही लक्ष्मण जीवेची सुखरूप आहे श्रीरामा माये सावधान उपसन्याचे वदन पद्मदळासारखे जाण रूपचिन्ह दिसताये
मार्याची कर्कवळ शीतळ लागली चरण तळ धावता वेदनेत्र विकर लक्ष्मण विकर नाही राम सुषेणबाईने सांगायला मरणाची अवस्था तेव्हा ज्यावेळेस माणूस संपतोय, माणसाच्या शरीरामध्ये उष्णता आहे म्हणून माणूस जगत आहे आणि माणसाच्या शरीरातली उष्णता गेली की माणूस टिकत नाही. तसं लक्ष्मणाच्या शरीरातली उष्णता आहे, त्याचं शरीर थंड पडलं नाही. कोण सांगाले? सुषेणबाईने रामप्रभूला सांगाले प्राणी पैसेर्य याचे नदी साचार सावधान याची गोत्रे वपत्र शे सावकार सगळे अवयव बसायला तसे कोणते अवयव निकळ झाले नाही तर कोणते निकामी झाले नाहीत. सुशेषित म्हणजे फक्त मूर्छनापण पडला एवढीच घटना आहे. कोण सांगायला? सावधाई रघुनंदना हरिगत पंचयागना राक्षसपुरी वंजना बंधुरत्ना वैनाई लक्ष्मणाला कोण्याच प्रकारचा मरणाची भीती नाही. शक्ती वेगे लक्ष्मण मल्लाताई जाण सर्वता नाही विसरणे ते चिन्ह लक्ष्मणाला कोण्याच प्रकारचा धोका नाही. कोण सांगायला? सुशेष आपलंही बघा, घरी काय झालं की माणूस पटकन उचलून दवाखान्यात येते. जरी दिसलाय विकर तरी पाठवे असे बरोबर रूप दक्षिण नेत्र कमळ आगुमाळ दिसताय डॉक्टरजवळ गेलं, डॉक्टरने तपासलं, डॉक्टरने सांगितलं काय नाही हो, साधारण चेक करेल, घेऊन टाका. सर्व काय असे भय नाही योगी जाणत असे पायी भक्ती त्या करुणी तुझे पायी भय नाही लक्ष्मणाला कोण्या प्रकारची बाधा नाही, दुःख नाही, दुःख करायचं कारण मी नाही. जाणत असे वैद्यक प्रेत चिन्ह आवश्यक सुमित्रा भय नाही लेख कळत्रिज्ञा मला शरीराची अवस्था नव्हती, पण शरीर सुशिक्षित आहे. कोणाचं? लक्ष्मणाचं. पण दुःख करायचं कारण नाही. शेत भेदली हृदय संधी या सुखाय कृपा निधी एक वेळा आम्ही दिले औषधे बंधू स्मृती वाचवे काही दिवस साधी चक्कर आली तरी डॉक्टर कमीत कमी 500 रुपयाच्या गोळ्या देतो. ते नाही माहिती. 500 रुपये का ते द्या बा दुपारी सकाळी कैसे न या उपायाची साधन एक वेळा पुरातन वायू नंदना औषधी जाण सांगितलं रामा काय लक्ष्मणाला उठवायचं असेल तर औषधी आणावं लागतं. औषधी कोण आली? मारुतीला. जाऊन सुळे धरो औषधी आणाव्या पाहून उद्या येता कसपत नयो कार्य नयो साधिना याच्यामध्ये एक आग आहे महाराज. लक्षात ठेवा, माणसाला जर साप चावला तर माणसाला झोपू देत नाही. लक्षात ठेवा, झोपल्यानंतर शरीरामध्ये विषाची कळा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून बघत नाही, म्हणून त्याला झोपू देत नाही. कसं सांगायला दिवस निघाला तर त्यामुळे उपयोग होणार नाही. आणि वारावर परमशक्ती उर्मिला पती नवांचे ब्रह्मशक्ती झालेली, ब्रह्मदेवानं दिलेलं वरदान कोणाला? रावणाला. कोणाचं? ब्रह्मदेवाचं म्हणजे ब्राह्मणाचं. आणि शब्दरूपी तपश्चर्या करून मिळालेलं वरदान हे लक्ष्मणाला लागले. कशामध्ये? दान रूपा. आणि त्याला एक गोष्ट काय किंवा एक अर्थ आहे, दिवस निघण्याच्या अगोदर जर औषधी आली तर उपयोग होईल, आणि दिवस निघाल्यानंतर उपयोग होणार नाही. कोण सांगायला? कुशल कार्यासी सामंत एक हनुमंतासी इतराची गती कायसी लक्ष्मणासी नांदवायला 2 घंटे तरी पाहिजे, वाहन भेटलं पाहिजे, सगळं जमलं पाहिजे. तसं सांगितलं. औषधी आणायचं लांब, मग आणण्याकरता तेवढा गतिमान व्यक्ती पाहिजे, सामर्थ्यमान पाहिजे. कोण सांगाले? सुशेण वैद्य सांगाले. तर इतके सांगून श्रीरामासी सगळेची सांगे हनुमंतासी आधी स्वमित्र वाचवावे असे तुझी होसी प्राणदाता लक्ष्मणाला विनंती केली. पुन्हा सुशेण वैद्याला मारुतीला विनंती केली, हे मारुतीराया, लक्ष्मणाला वाचवायचं असेल तर आज तुम्हाला हे कार्य करावं लागेल. जवळ बोलावून वायुनंदना भूत
सांगे सुसेन लक्ष्मण पडल्या विसरले त्या श्रीदान तवा द्यावे वाचविल्या लक्ष्मण रामाचे सुख समाधान सुख सुग्रीवा अंगदान सुख संपन्न औषधी आणि एकदा लक्ष्मणाला एक लक्ष्मण जर वाचला तर रामाला सुख आहे, सुग्रीवाला सुख आहे, अंगदाला सुख आहे, नव्हे सगळ्या ब्रह्मांडाला सुख आहे असं सुषेण वैद्य हनुमंताची विनंती करतो. श्रीरामाचा हित भक्त भूसबाई श्री रघुनाथ श्रीराम प्रेमेसाठी अनुलत राम स्मरत सर्वदा. या भक्तीचा अर्थ असा आहे महाराज, जो व्यक्ती नाम धारक आहे, अखंड भगवंताचं नाम भजन करतो, त्याच्या हातून कोणतंही कार्य वाया जात नाही. म्हणून मारुतीला कसे नाम धारक होते, भजनशील आहेत भक्त. म्हणून सुशील सांगायला मारुतीला तुमच्यासारखे भक्त दुसरे नाही, म्हणून तुमच्या हाताने या कार्याला परिपूर्णता येईल. रोज सर्वता भूमी समान आकळताना मनुसंधान दर्शनंतानी दर्शन रामचिंतन देहाची अवस्था अशी झाली पाहिजे त्रिपुटी, डोळ्याची दृष्टी बघणे रामरूप, मुखातून राम नाम शब्द, कानावर राम नामच भजन ऐकायचं, तुला ऐकायचं नाही. तो व्यक्ती नामदार ग्रीवांगद जागवंत नरराजवान समस्त तुझे न्यामी राम भक्त श्रीराम सेवित सर्वदा. अरे वानराला कुठं राम भेटावं, देव भेटावं, आणि माणसासून आपल्याला देव पडला. भले माणसं हो, आयुष्य गेलं देव पडला, भक्ती करावं काहीच म्हणतो, काहीच माहित नाही महाराज. मस्त विषय सांगायचं ते प्रसंग कसा आहे, ओळीमध्ये अर्थ खूप आहे आणि वेळ कमी म्हणजे अर्थ या वेळा आहे तर कसं आता हसू भाई तुला हे कोणी सांगायला आम्हाला मला पूर्ण करतो. कारण दोन भाव भक्त आणि भक्ती. भक्ती कशाला म्हणायची, आपण येतो इथं दर्शन घेऊन बसतो का, भक्ती भक्ती. मग भक्तीला रूप आणण्याकरता प्रेम पाहिजे. जसं आईचं लेकरावर प्रेम असतं तसं आपल्या भक्तीचं देवाच्या चरणावर प्रेम पाहिजे. किती आपल्या लहान बाळाला तेव्हा त्या भक्तीला म्हणते फार प्रेमात आहे. तुझे नियम श्रीराम भेटे तुझे नियम श्रीराम गोष्टी तुझे राम देखला दृष्टे धान्य सृष्टे तुझे उद्धार केला कोणा, एक नाम धारक भेटला कोण एक निष्ठ एक नाम धारक भेटलं कोणत्या पुऱ्या कुणी जाऊन होतं. तसं आपल्याही वंशात एक जर वारकरी संत निघाला तर 7 पिढ्याचा उडा होता. ते भाग्य पाहिजे मात्र नाही. पण सांगाले सुषेण वैद्य मारुतीरायाची विनंती करायला तुझे निवारण वंचन झाले श्रीराम सेवेचे किंकर तुझे निभव समुद्र उत्तर झाला समग्र. अरे मारुतीराया ते पाने खाणारा जीव होता ना, सगळे याला देव काय करत, परंतु तुमच्या समजुतीमध्ये राहिल्यामुळं ते सगळे वानर असलेलं मागणं त्या भगवंताच्या सेवेत राहिले आणि सेवेचा परिणाम असा झाला जीवनाचा उद्धार करायचा. जन्म मरणाचे आवडती पुरत होतो मारुती हे तुला लावणी श्रीराम भक्ती वानर पंथी मुक्त व्हायचा असं देवाची भक्ती पाहिजे, दुसरा मार्गच नाही. आणि ते तुम्ही केलं पण मारुती राहिलं म्हणून आपल्या वानरकुळाचा उद्धार झाला. सांगू करते तुझे पापी उधरते पाप निर्मुक्ती. वारकरी संत एकूण एखाद्या पाप पडतात, एकूण एखाद्या पाय लहान नाही मोठं नाही, लहान असलं तरी पाय पडतात. म्हातारा माणूस लहान एखाद्या पाय पडतो का त्याचं कारण नाही. कोण्या रूपात कोणतेही पाप देव ते संत संत ते देव
वानरमानी समवेत गिरितावासी समस्त तुवा घेऊनी युरांत केले तृप्त फळे जळे युडे सहित हेमा तुवा उदरली युतमा समुद्री पल्लवांगमा मरण धर्मा कितीही पापी असो संतांच्या चरणाला लागला ही संत चरणाला लागला सहज वासनेचे बीज घडून जाईल अशा प्रकारे काय होईल जन्म मरणाचा फेरा म्हणून मारुतीराय संत होते संतांच्या चरणाला सगळे आसोला संपादी उदणी केळा सुध लावणी के क्रमिने छायाग्र राक्षसी म्हणजे सगळ्याची वेळ असे काय क्रमी वेगसी दुष्ट राक्षसी मारिले दुर्सा दानवाची माता न मारुनी गेलासी परता काय देवनी पर्वत माता होई तत्वता उदरिला मारुतीरायाच्या सामर्थ्याचं वर्णन केलं मारुतीरायानं काय केलं जेवढे राक्षस आले तेवढ्याचा निपात केला आती दुष्कर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिनांद्रा जाऊन कर तीरा गेले चरित्रा तुम्ही सामर्थ्यवान गतिशील म्हणून तुमची विनंती आहे कोण सांगाले सुशेषमध्ये मारुतीरायाला बोलावले चारा घेऊन मध्ये रात्री लंका शोधली मारुती करून राक्षस सभा पालती सीताची ते शोधली काय केलं हे उडान मारली एका उडानामध्ये समुद्राला आपण गेले हा 400 समुद्र उल्लंघन केला आणि सीतेची शुद्धी आणली एका कामाची आठवण करायला दोन सुशेष वैद्य मारुतीरायाचे सर्वचक्र वंचरा वा मारले अक्षरा सारे झोडून समग्र वन कोपरा दर्शने किती स्वर्गातून झाडावर गेले महाराज पण रावणानं आणि मृत्यूने सगळ्या तेवढ्या झाडांचा काय केला नायनाट केला विध्वंस केला अशी सामर्थ्यवान माई प्रधान पुत्र तुवा मारिला त्या कुंभारा इंद्रजितासी करुण शास्त्र कवी सत्वर गामिरा किती मारले 14,000 पंकर किंकर असे एक प्रकारचे हे रावणाचे पोरे मारले काही नातूही मारले प्रधानही मारले सैनिकही मारले असं तुम्ही मोठं कार्य केले आहात मारुतीरायाला गोरी समुख रावणा तुवा करुणी उच्चासना तिकट वागवानी करुणा हृदय दशानना रावण सभेमध्ये रावणाचा अपमान केला त्याच्या घरी जाऊन त्याचा अपमान केले असे सामर्थ्यवान तुम्ही मारुतीराया आदि लावणी उच्चासी काव्यदानी रूपासी भस्म करुणी लंकेसी सीता तुझीसी आणले अहो लंका जाळली हो तमगुण वाईट बुद्धी वाईट कार्य गंगा म्हणजे काही लंका आणि या वाईट कर्माचं तुम्ही भस्म केलं आणि भगवंताच्या भक्तीची गुरु दिली एक आदरावाचन अनुनिमा आकाशन सेतु बंधन सगळ्या वानर लोकांना शेतू बांधला किती बांधला फक्त 4 आणे आणि एका तासात शेतू पूर्ण केला 12 आणे 75% जे मारुतीरायानं कोण सांगाले खुशाल माहिती संकटी करुण भागवान लक्ष्मण वीर इंद्रजित दारुण तुवा ऐकल्यानं मारविला इंद्रजिताला काय होता अनेक प्रकारचे लोक होते आणि इंद्र सुद्धा जिंकून आणला होता असा पराक्रमी होता काही शेवट केला दरवती दरिता इतिहासाची हनुमंता काय मला तुम्ही आता काय पडू इकडे आपण उद्यान येता बासवन वेगळी औषधी आणलं बंधू लक्ष्मण वाचणे विनंती आहे जा आणि औषधी घेऊन या कारण काय आपल्याला लक्ष्मणाला वाचवायचं सांगितले होते ह्याची चावणी गुणादित्य औषधी देते आणावे देवनागरी पर्वतावर औषध आहे का औषधी कुठल्या इथं आणायचा कारण
या पर्वताच्या दक्षिण शिखरी देवाची भर कोरली. एक त्यांच्या नामाची कुसरी दर्शनी सांगेल. शैले विषय होती पूर्ण विषय कविती अभिमान अशी युक्तीने आपण वेग शोधून आणावे. सोय गाय जाती जीवन जग कालपटी आपण काही रावण शक्य वन सुवर्ण गान विसनाव कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. एकोणसत्तर